बेल्लेर राजुरी गटामधून जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून आज स्मिताताई कंस यांनी फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काय वातावरण आहे, काय आनंद आहे तुमच्या? सर, लोकांचा एवढा सुंदर प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतोय. काल जवळजवळ सगळ्या गावांमधून सगळे लोक एक प्रेमापोटी आमच्या सोबत आले होते इकडे जुन्नरला फॉर्म भरायला, आणि त्यांच्यामध्ये एक परिवर्तनाची लाट दिसते. त्यांनाही एक चेहरा नवा पाहिजे या आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी. तर नक्कीच सगळेजण मतदार आपल्या 5 तारखेला ठरवून धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून नक्कीच मला विजय करतील याची मला खात्री आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही मतदारामध्ये फिरताय, कसा एकूण तुम्हाला मतदारांचा रिस्पॉन्स मिळतो? बरं सर, तसं पाहिलं ना तर यांची जी पंकजातांची जी कामं आहेत ती लोक आवर्जून मला सांगतात की दादांनी आमचा हा रस्ता स्वखर्चातून या ठिकाणी करून दिलेला आहे, किंवा दादांनी आम्हाला पाणी दिलं. पेमदाऱ्यासारख्या ठिकाणी त्या लेडीज अक्षरशः माझ्या सोबत फिरत होत्या प्रचारासाठी. तर त्यांनी असं सांगितलं की ताई, आतापर्यंत आम्हाला पाणी देणारं असं कोणी नव्हतं का, एक हक्काचा माणूस दादांनी आम्हाला अख्ख्या उन्हाळाभर दादांनी 2 वर्ष आम्हाला पाणी पुरवलं. ते आम्ही कधीच विसरू शकत नाही, आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत असा त्यांचा शब्द माझ्या कानावर येत राहतात. आणि त्यांचं देखील खरंच दादा खूप आमच्या दोघांबद्दलही खूप प्रामाणिक त्यांचे प्रयत्न आहेत की ताई निवडून आल्या पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक सामान्य जनतेला त्यांच्या प्रत्येकाची हीच अपेक्षा आहे की ताईंनी निवडून यावं, आणि त्यांची जी होणारी काही कामं आहेत ती नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. उमेदवारी अर्ज दाखल केले, काय भावना तुमच्या? खूप अतिशय भावनेत मी सर्वप्रथम तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे नेते आदरणीय शरद सोनवणे यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. शिवसेना पक्षाचे आभार व्यक्त करतो, कारण एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन या ठिकाणी आम्ही आलेली मंडळी आहेत. कुठलाही मोठा राजकीय पार्श्वभूमी नसलेले आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी आहोत. दादांनी खऱ्या अर्थाने एका प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय दिलाय, त्याबद्दल मी दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. लहानपणापासून पाहत आलो एबी फॉर्म, ते एबी फॉर्मवरतून इतकी मोठी भांडणं होतात. आज प्रत्यक्षात तो एबी फॉर्म पाहिल्यावरती डोळ्यामध्ये पाणी आलं की दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा दिवस माझ्यासारख्याच्या कार्यकर्त्याच्या एक जीवनात आला. त्याबद्दल मी सगळ्यांची आणि सर्व तळमळीनं काम करणारे माझे तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे उमेदवार आनेगावचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि अजातशत्रू असणारे व्यक्तिमत्व शांताराम बापू दाते, आणि त्याचप्रमाणे बेल्लेगावचे उमेदवार बेल्लेगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजू शेटपिंगट यांचे देखील आभार व्यक्त करतो. ते देखील या परिवर्तनाच्या नांदीमध्ये सहभागी होऊन त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. स्वखर्चातून तुम्ही बरेचसे निधी उपलब्ध करून दिलाय, बरेचसे कामं झालेत, सरदारांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. काय तुम्ही लोकांसमोर घेऊन मुद्दे जाणार आहेत? मी जे स्वखर्चातनं कामं केली ते आहेच आहेत, परंतु भविष्यामध्ये त्याच्यावरती परिपूर्ण काम करण्याचा माझा त्या ठिकाणी मानस आहे, आणि जी काही कामं लोक सांगतील ती 100% कामं तळमळीने पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे, जेणेकरून लोकांच्या आपण सुखामध्ये त्या अडचणीच्या काळात आपण सहभागी होऊ आणि त्यांना एक सुखाचे दिवस दाखवू असं माझा त्या ठिकाणी मानस आहे. सुखाचे दिवस बेल्ले राजुरी जिल्हा परिषद गटातील लोकांना दाखवायचे यांच्या या ठिकाणी असं दिसतंय. आज यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अतिशय आनंदपूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. रामदास सांगळे, सिनियर एक्सप्रेस, जुन्नर.